संपूर्ण भारतासाठी आनंदाची बातमी, कारण भारताचा पुरुष आणि महिला संघ हा खो खोच्या पहिला विश्वचषकाचा विश्व विजेता बनलेला आहे। दोघांनी फायनलमध्ये नेपाळला हरवलंय। स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाहीये। भारताच्या पुरुष आणि महिला संघाने पहिला खो खो विश्वचषक जिंकलाय। रविवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये दोन्ही श्रेणींचे अंतिम सामने खेळवण्यात आले। महिला संघाने नेपाळचा 78-40 च्या मोठ्या फरकाने पराभव केला। पुरुष संघाने सुद्धा नेपाळला हरवलं, पण फरक 54-36 चा होता। दोन्ही संघांनी नेपाळला अंतिम फेरीमध्ये हरवलेलं आहे। खो खो विश्वचषक 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली इथं खेळवण्यात आला। दोन्ही भारतीय संघ हे स्पर्धेत अपराजित राहिलेत, तर नेपाळच्या दोन्ही संघांना भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला। विजेता झाल्यानंतर दोन्ही भारतीय संघांनी तिरंगा घेऊन विजयी फेरी सुद्धा मारली। बहुत अच्छा फील कर रही हूँ, लेकिन मतलब जब मुझे कैप्टन चुना गया था तो मतलब मुझे बहुत प्राउड फील हो रहा था। आज हमने जो अभी हम वर्ल्ड कप की ट्रॉफी हाथ में लेंगे तो अलग ही लेवल की खुशी हम सभी को होने वाली है। अभी तो हमने सिर्फ फाइनल जीता है, लेकिन ट्रॉफी हाथ में आने के बाद बहुत अच्छा लगेगा हमें, और वो तो हिस्ट्री में लिखा ही जाएगा कि मैं फर्स्ट वर्ल्ड कप की कप्तान रही हूँ। ये मेरे लिए बहुत प्राउड की बात है। अतिशय अभिमानास्पद अशी ही बाब आहे। खो खो हा खेळ आपल्या मातीतला खेळ, आणि याचा आपल्यासोबत रक्षा खडसे जोडल्या गेलेल्या आहेत। केंद्रीय क्रीडा मंत्री त्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। रक्षाताई, अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे। आपल्या मातीतला खेळ आणि आपला संघ हा दोन्हीकडे, महिलांचा सुद्धा संघ आणि पुरुषांचा सुद्धा संघ हा विश्वविजेता ठरलाय पहिल्याच विश्वचषकामध्ये। नक्कीच ही आज आपल्या भारत देशासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की जो आपला गावातला खेळ आहे आज जगातल्या वरच्या पातळीपर्यंत पोहोचला आहे। पहिल्यांदा म्हणजे आपल्या भारत देशामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप खो खोची झाली, जो की आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ राहिलेला आहे। आणि आज अभिमानाने सांगावंसं वाटतंय की पहिल्या वर्ल्ड कप मध्ये आपले दोघी टीम भारताच्या जिंकलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची खूप मोठी भागीदारी आहे। आणि आपल्या नक्कीच आज महाराष्ट्राच्या जनतेला खूप अभिमान वाटत असेल की आपला एक गावातला खेळ आज जगातल्या वरच्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे। आज आपण बघितलं असेल की ह्या वर्ल्ड कप मध्ये जवळपास 40च्या वरती देश म्हणजे कंट्रीजने पार्टिसिपेट केलेलं होतं। मी सुद्धा ज्या दिवशी ओपनिंग झालं मी सुद्धा तिथे हजर होती आणि मला सुद्धा खूप अभिमान वाटत होता की आज आपल्या महाराष्ट्राचा एक खेळ, गावातला एक खेळ आज जगातल्या वरच्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे। आणि त्यातल्यात आज अजून आपल्याला आनंदाची बातमी भेटली की आपल्या दोघं संघ आज जिंकलेले आहेत देशातले। बरं रक्षाताई, आणखी एक प्रश्न या निमित्तानं विचारावासा वाटतो। खरं तर आता विश्वचषक जिंकलेला आहे, विश्वचषक सुरू होतं, त्यामुळे खो खो हा खेळ जगभरात पोहोचलेला आहे। या खेळाला आणखी मोठं करण्यासाठी किंवा या खेळाडूंना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून काय उपाययोजना केल्या जातील? तुम्ही केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री आहात। नक्कीच आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय। ज्या दिवशी ओपनिंग सेरेमनी त्या दिवशी सुद्धा आमचे कॅबिनेट मिनिस्ट्री आपले मंत्री मनसुख मांडवियाजींनी पण सांगितलं की आपला हा खेळ फक्त इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्याला एशियन चॅम्पियनशिप पर्यंत कसं पोहोचवता येईल आणि त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये कसं पोहोचवता येईल याच्यासाठी नक्कीच भारत सरकार पूर्णपणे प्रयत्न करतंय। आणि आम्ही पूर्ण आशा करतो की ज्यावेळेस ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये घेतलं जाईल तर त्यावेळेस आपला हा खो खो गेम सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल। अशा पद्धतीने आम्ही पूर्ण भारत सरकार म्हणून प्रयत्न करू, याच्यात कुठे दुमत नाही। बरं, धन्यवाद रक्षाताई, तुम्ही पुढारी न्यूजची ही सविस्तर बातचीत केली त्याबाबत। अतिशय अभिमानास्पद बाब आहे, कारण भारताचा पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विश्व विजेते ठरलेले आहेत। सर, मुझे बहुत ही गर्व महसूस हुआ कि हमने जो फर्स्ट वर्ल्ड कप इंडिया के अंदर आयोजित किया और उसमें हमारी टीम ने गोल्ड मेडल जीता, तो वो बहुत ही हमारे लिए आज का दिन हिस्ट्री बनाई है। वो एक वर्ल्ड कप होना भी अपने आप में एक हिस्ट्री था, और जब हमारी खिलाड़ियों ने, महिला खिलाड़ी टीम ने गोल्ड मेडल जीता तो उसमें हमारी खुशी का कोई ठिकाना ही नहीं था। इट्स वाज वेरी अमेजिंग मोमेंट एंड प्राइड मोमेंट फॉर ऑल हिंदुस्तानी।